अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम। जरांगेंची मागणी। बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही, आम्हाला तोडगा काढायचा आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर तोडगा काढावा। सरकारचं शिष्टमंडळ नाही, अधिकारी भेटायला आले होते। आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत। तर तिथं जाऊन तरी काय करायचंय? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही। माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय। आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो, पण तोडगा नाही आहे त्याच्यात। जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे, त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीनसुद्धा। परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे, आणखीन थोड्या वेळाने येणार आहे। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक, शासन निर्णय, आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणलं ठीक आहे, मग तेच येऊ द्या, तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच। कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून आहे की बाईट आल्या आता ते गुलाल उधळणारे इथंच म्हणून लोणावळ्यातच। आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे। म्हणजे एकूण चर्चेत काही नाही आहे, सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत। म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतात, ते काढतायत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण। आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्त्वाची आहे ना। मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू। कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच, एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जास्त। लगेच निघणार का? कोण असणार आहे त्याच्यात? ते नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच आहे पेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत आहे, चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची, कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे। आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला। माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतात, जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत। आमचं सोपं नाही, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही, आताही सरकारच्या हातात। तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा। म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही, हे असंच राहील दादा चालू। हे शिष्टमंडळ आलं, ते जुनं आलं, नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात, आम्ही त्यांना दोष नाही देणार। पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही, तिघं बिया ना आता कवर मागर, आता तिघं तुम्ही या, एकत्र या, नाही तर तिघात मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला, ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती। नाही शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? दाराआड काय इतक्या मापमध्ये कुठे चर्चा करतील? या बाजूला एक आहे की शिष्टमंडळ येणार आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही। आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे, ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका। त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं। नाही, आझाद मैदानावर व्यासपीठ उभं राहिले नाही। तिथल्या कमिशनरनं, ते साहेब कोण आहेत, कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला आताच। तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे, तिथं आम्ही अमरण उपोषण करतो आहे म्हणून। त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे, असं काहीच नाही। आणि तुमचं आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये, तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड, तुम्हाला कशावर वाटतंय? अरे बाबा, मी जेवण केलं नव्हतं तिथं, कायच बंद दाराआड फेरदार, माझ्या समाजाला माहिती आहे बंद दार नाही, काही वार्ता पसरू नका, काही वार्ता पसरू नका। तिथं सभा घेतली, तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं। अरे शिष्टमंडळ नाही येते, अधिकारी येते दादा, ते एक अधिकारी येतं, ते फक्त माहिती द्यायला आलेत। हे बघा, हे माहिती द्यायला आले ते। अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही, त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अरे मग काय तुम्हाला काय नाही, समाजाला म्हणलं पाहिजे अडचण नाही केलं, असं नाही का?
नाही, तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून अरे मला अरे प्रश्न नाही येतो. एक मिनिट मी बोलतो. एक मिनिट थांबा. सगळे शांत बस. तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे. तुमचे प्रश्नच वेगळेत आल्यापासून. अरे माझ्या समाजाला नाही अडचण. मला जेवायचं आहे. एकच मिनिट. अरे ऐका हो. तुम्ही हा बघ, तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे. ऐका प्लीज. एकच सरा, तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता. म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं. पोरं येतं सगळे. तिथंही पोरच होते आंतरवालीत पण. त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा. आणि ते बी भेटेत. ते म्हणते बाबा लोकात मग आम्ही नाही येत. त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे. मी तरी वागू तरी कसं. ते म्हणते त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे. म्हणलं येऊन द्या. मग मी चाललो मुंबईकडे. काही मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले आहेत? काहीच नाही. तेच मी बोललेलं होतं. ते काहीच नाही. चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून. आता कन्क्लुजन काही आहे का? आता कन्क्लुजन काही आहे? 54 लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली. त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली. सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत. कोपर्डीच्या खटल्याबद्दलही झाली. पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली. ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं. म्हणलं मी जातो. आम्ही मुंबईकडे निघतोय. फक्त बंद दाराआड मला डाग नका लावू. मी तुम्हाला विनंती करून सांगतो. मी बंद दाराआडचा नाहीये. ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करावं. नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय? आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मीच नाही सांगत. अधिकृत नाही. मी त्यांना डाटा मागितला होता. त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगत. त्यांनी काय कोणती किती सांगितलंय? तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ आझाद मैदानावर परवानगी नसली तरी तुम्ही आझाद पाटील ते त्यांचे वैयक्तिक काय आहे ते सकाळी नवीन एक आलं होतं ते कुठलं शिष्टमंडळ होतं? ते म्हणले नाव सांगू नका. साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याचं नाव सांगू हेच होतं त्यांचं बी. त्यांनी तेच लिहून नेलंय. हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलं. आता घेऊन येणार आहेत तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त वारंवार तेच होत आहे. म्हणून जे मला हे सांगा की कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा की तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काय ते सांगतात. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाणे कटाळा खरंच आलाय. शेवटचाही केलं प्रयोग. आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खाता बोलू. मला फक्त एवढंच. मी लय प्रामाणिक. मला डाग नका काढू. नाही सत्यता. एक माणूस म्हणून बोलतो. तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे. मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच. त्यांचं विचारणं गरजेचं आहे. पण बंद दाराआड ते लागलेत भ्यायला की पोरांनी घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा अंग थरथर कापत. काय सांगू आता. मग आता आडून जावं तर इकडून मला भेवेल. नाही जावं तर तिकडून ये. आझाद मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का? परवानगी दिली. परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी. त्यांनी सांगितलं. एक बाजूसुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची. तिथं स्टेज लावणं चालू आहे. पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलं. वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का. म्हणजे त्यांच्याकडे ते कागद नोटीस याची आहे असं ते पोलीस म्हणले. बॅबी वाचली नाकारली तरी तुम्ही जाणार का? त्या नोटीशीत त्यांनी मला सांगितलं. मी वाचली नाही. उठलो होतो मी. नेमके कपडे घातले. मला जायचं होतं. ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत लगेच. त्यांनी मी वाचले नाही. ते म्हणले काहीच नाही. जे कोर्टात आहे त्याच्या बाबतची नोटीस आहे. म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.